पावसाळा सुरू झाला की बाळाला वारंवार सर्दी, खोकला किंवा ताप का येतो, हे नेमकं कशामुळं होतं आणि बाळाची घरी कोणती काळजी घ्यायची आहे, आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत आपण जाणून घेणार आहोत. काय कारण असू शकतं ते बघा. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या. फक्त पावसामुळे बाळाला सर्दी होत नाही. सर्दी आणि खोकला बहुतेक वेळा व्हायरल इन्फेक्शनमुळे होतो. पावसाळ्यात घरात जास्त वेळ राहणे, बंद जागेत अनेक लोकांचा संपर्क येणे आणि व्हायरसचा प्रसार होणे यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते. बाळाला ताप का येतो बघा. ताप हा शरीराची संसर्ग विरुद्धची नैसर्गिक प्रतिक्रिया असू शकते. त्यामुळे सर्दी किंवा इतर संसर्गासोबत बाळाला ताप येऊ शकतो. पण बाळाला ताप आला म्हणजे लगेचच स्वतःहून औषध देणे योग्य नाही. बाळाचे वय आणि तापमान लक्षात घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. घरी पहिली काळजी काय घ्यायची आहे बघा. घरी बाळाची काळजी घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरेसे स्तनपान किंवा वयानुसार द्रव देणे महत्त्वाचे असते. बाळाचे हात आणि आजूबाजूची जागा आपल्याला स्वच्छ ठेवायची आहे. घरात धूर, सिगारेटचा धूर किंवा तीव्र सुगंध जे देणारे पदार्थ असते ते या खोलीमधून टाळायचे आहे आणि खोली हवेशीर ठेवायची आहे. नाक बंद खोकला असेल तर नाक बंद असल्यामुळे बाळाला दूध पिण्यास किंवा झोपण्यास त्रास होऊ शकतो. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने सलाईन नेझल ड्रॉप नाकात थेंब टाकण्यासाठी वापरता येतो. बाळाला स्वतःहून कफ सिरप, अँटीबायोटिक किंवा इतर औषधे देऊ नका. डॉक्टरांकडे कधी न्यायचं आहे बाळाला बघा. आता सर्वात महत्त्वाचं, बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असेल, श्वास खूप वेगानं घेत असेल, दूध पित नसेल, वारंवार उलटी होत असेल, खूप सुस्त दिसत असेल, तर तुम्हाला तापाबद्दल चिंता वाटत असेल तर विलंब न करता बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असते. विशेषतः अगदी लहान बाळाला ताप आल्यास डॉक्टरांशी लवकरात लवकर संपर्क करणे महत्त्वाचे असते. म्हणून पावसाळ्यात बाळाला सर्दी खोकला होऊ नये यासाठी स्वच्छता, आजारी व्यक्तीपासून शक्य तितके अंतर, योग्य आहार आणि बाळाची योग्य काळजी घ्यायची आहे. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. अशाच बेबी केअर टिप्ससाठी DRX दत्ता कुरंगळ या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.